यानंतर या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या सगळ्या बातम्या आपण पाहूयात, मात्र वेगवान स्वरूपात। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात गेल्या अनेक दिवसांपासून धुवाधार पाऊस आहे। मालवणात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे नारळी पौर्णिमेनिमित्तानं समुद्रकिनारी एकत्र आलेल्या कोळी बांधवांची मात्र तारांबळ उडाली। गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पलूस तालुक्यातील दत्त मंदिरातील सभामंडपाच्या आवारात कृष्णेचं पाणी शिरलं। मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं असतानाही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्यानं समुद्र किनारपट्टीवरील मानवी वस्तीला धोका निर्माण झाला। सोबतच आता जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा कायम असल्यामुळे प्रशासनाकडून हाय अलर्ट देण्यात आलाय। समुद्रात कुणी मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होतोय। या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे समुद्राला चांगलंच उधाण आलंय। दरम्यान नारळी पौर्णिमेनिमित्तानं समुद्रकिनारी आलेल्या महिला आणि कोळी बांधवांची चांगलीच तारांबळ उडाली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातला अतिवृष्टीचा इशारा कायम आहे। त्यामुळे जनजीवन सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीच्या विचित्र अवस्थेमुळे प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। जिल्ह्यात पाऊस नसताना सर्वच भागातून सोडलेल्या धरणाच्या विसर्गानं नद्यांनी पात्र सोडलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील वर्धा नदीच्या पुरामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। चारवट या गावी उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं। नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हरिहर किल्ला तसंच दुगारवाडी धबधब्यावरती जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात दुगारवाडी धबधब्यावरती घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनानं वीकेंड आणि पावसाचा हाय अलर्ट असेल अशा दिवशीही प्रसिद्ध पर्यटन स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव सध्या ओसंडून वाहतोय। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे धुळ्यासह साक्री तालुक्यातील जलप्रकल्पामध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली। त्यामुळे आता धुळेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि याचा धोका लक्षात घेता गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले। यामधून 5 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस आहे आणि या दरम्यान महाड दापोली जोडणाऱ्या रेवतळे गावच्या हद्दीतील नागेश्वरी नदीवरील पूल धोकादायक बनलाय। याच पुलाला पर्यायी पूल म्हणून नवीन पूल बांधण्यात आलाय। मात्र शेतकऱ्यांनी देणी पूर्ण न झाल्यानं हे काम थांबल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे आता या पुलाचं काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यात गेले 3 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक मार्ग अतिवृष्टीमुळे बंद झालेत। तलाव ओव्हरफ्लो झालेत। अनेक गावात पाणी शिरले। त्यामुळे नागरिकांचं घरातलं साहित्य आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून जागृती केली जाते। सांगलीच्या पूरपट्ट्यात तसंच नदीकाठच्या वस्त्यांना स्थलांतरासंदर्भात सूचना करण्यात येत आहेत। यावेळी नागरिकांनाही महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला। परभणीतील बोरवण शिवारात कारखान्याचं वेस्ट मटेरियल खड्ड्यामध्ये आणून टाकल्यामुळे परिसरातील नदीचं पाणी दूषित झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे परिसरातील नागरिक आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित कारखान्याच्या विरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात येते। आंबोलीत वाहन चालकांना धुकं आणि मुसळधार पावसामुळे रस्ताही दिसत नाहीये। यासाठी रेडियम कॅट आय बसवावं अशी मागणी गेल्या वर्षभरापासून केली जाते। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नसल्यामुळे या विरोधात चौकुल ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते राजाराम गावडे यांनी उपोषणाचा इशारा दिला। मावळ तालुक्यातील कुंडमळा इथे वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आलेला तरुणाचा पाय घसरल्यामुळे तो वाहून गेला। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह प्रभावित झालेला असतानाही तो पाण्यामध्ये उतरला आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तो प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध घेतला जातोय। अकोल्यातील मूर्तिजापूरला पावसानं झोडपलं। पारदमध्ये अनेक घरात पाणी शिरलंय। त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शपथविधीनंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती खातेवाटपाची। मात्र खातेवाटपाची यादी न येता ध्वजारोहणाची यादीच थेट समोर आली आहे। तब्बल 19 मंत्र्यांची ध्वजारोहणाची यादी सचिवांकडून जाहीर करण्यात आली आहे।
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे. मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही यावरती बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल. या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. जळगावमधून जे शिंदे गटात गेले त्या सर्वांना मंत्रिपद मिळावं असा खोचकटोला एकनाथ खडसेंनी लगावला. तसंच मुंडे परिवारावरती अन्याय झाला, त्यामुळे पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका असून त्यांनी वरिष्ठांची भेट घ्यावी असाही सल्ला खडसेंनी दिला. शिंदे गटाचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या पर्यटन खात्यावरती असणार आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यटन खात्यासंदर्भात 2.5 वर्षात जितकं काम केलं त्याहीपेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा मानस दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. मुंबईत 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकूण 6 दिवस सभागृहाचं कामकाज होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय. देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलं. रोहित पवारांनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेत एक निवेदन दिलं आणि एमपीएससीच्या कक्षेबाहेरील सर्व जागा दुय्यम सेवा मंडळातर्फे न भरता एमपीएससी मार्फतच भराव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे फडणवीसांकडे केली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन गोगलगाईनं ज्या शेतकऱ्यांची पिकं खराब केली त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली. आधी 2 व्यक्ती सरकार चालवत होते, आता खातेवाटप देखील झालेलं नाही. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील तेव्हा राज्यात सरकार आलं असं लोकांना वाटेल अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनानंतर आव्हाड यांनी त्यावरती टीका केली होती. त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगानं नोटीस पाठवली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीवरून राष्ट्रवादीकडून सुद्धा नाराजीचा सूर उमटतोय. विरोधी पक्षनेतेपदी नाव जाहीर करत असताना मित्रपक्षांनाही विचारात घेतलं असतं तर बरं झालं असतं असा टोला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी लगावला. अंबादास दानवेंच्या नियुक्तीच्या नाराजी नाट्यावर अजित पवारांनी शिवसेनेच्या निर्णयाची पाठराखण केली. विधान परिषदेत ज्याचं संख्याबळ जास्त त्याचाच विरोधी पक्षनेता असं म्हणत अजित पवारांनी शिवसेनेच्या निर्णयाची पाठराखण केली. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीकडे आहे विरोधी पक्षनेतेपद, तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अमरावती दौऱ्यावरती होते. यावेळी भागवतांनी संघाचे कार्यकर्ते भुंदूंची भेट घेत त्यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि त्यांच्या दौऱ्यानिमित्तानं परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. गोंदियातील आमगावमध्ये पेट्रोलऐवजी वाहनांमध्ये पाणी भरल्याचा प्रकार समोर आलाय. अनेक वाहन चालकांच्या तक्रारीनंतरही पेट्रोल पंपावर ही विक्री सुरूच होती. अखेर तहसीलदारांनी या प्रकाराची दखल घेत हा पेट्रोल पंप बंद केलाय. वसमत शहरामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनच्या तांदळाचे 59 कट्टे पोलिसांनी पकडले. शहरातील मोंढा भागामध्ये एका धान्य विक्री दुकानात पोलिसांनी ही कारवाई केली आणि या प्रकरणी एक ऑटो रिक्षा, ट्रक आणि तांदळाचे कट्टे वसमत शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरीमध्ये दहीहंडी उत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून तब्बल 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं स्वीट सेंटरमध्ये तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला. उत्सवासाठी 500 रुपयांच्या वर्गणीची मागणी करून फक्त 200 रुपये दिल्याचा राग आल्यानं टोळक्यानं ही मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली नाकाजवळ पोलिसांनी सापळा लावून गुटखा भरलेला कंटेनर ताब्यात घेतला आणि या कंटेनरमध्ये 55 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळला. त्यामुळे कंटेनरसह एकाला ताब्यात घेण्यात आलं असून कोंदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेल शहरातून ऍक्टिव्हा गाडीची चोरी झाल्याची घटना घडली. संतोष घोडिंदे यांची दुचाकी एका 25 ते 30 वर्ष वयोगटातील इसमानं चोरी केल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत आणि त्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
7 जिल्ह्यातून तब्बल 64 दुचाकी चोरणाऱ्या टोळीवरती कारवाई करण्यात पंढरपूर पोलिसांना यश आलंय. पंढरपूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी 3 पथकांची नियुक्ती केली. या कारवाईत 8 आरोपींना अटक करण्यात आली. गोंदिया कोहमारा राज्यमार्गावरची लाकडाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मध्येच उलटल्यानं अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. सांगली ते मिरज रोडवर एका कारखान्यामध्ये स्फोट झाल्यानं 2 कामगार गंभीर जखमी झाले. कारखान्यातील एका मशीनमध्ये स्फोट झाल्यानं आग लागली आणि आगीमध्ये 2 कामगार जखमी झाले होते. त्या दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरती रस्त्याची चाळण झाल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गाला राम भरोसे असं नाव देण्यात आलंय. रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालून नारळ फोडून निषेध करण्यात आला. यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी वारकरी संघटनेनं अर्धनग्न आंदोलन केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरांवरती रात्रीच्या वेळी लांडग्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदियातील ससाकरण टोला इथे मलेरियाची साथ आली आहे. मलेरियाचे 6 ते 7 रुग्ण आढळून आले असून त्यातील एका महिलेचा मलेरियामुळे मृत्यू झाला. गावात डासांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आता गावात मलेरियाची तपासणी केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावरती आलेत. शिंदेंचा मुक्काम त्यांच्या गावदरे या मूळ गावामध्ये 2 दिवस असणार आहे. मुख्यमंत्र्यांचं स्वागत शाही पगडी घालून आणि जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करत करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावात शिंदेगडाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या घरी रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळाला. चिमणराव पाटील यांनी त्यांच्या लहान बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून घेत आशीर्वाद घेतले. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. आपल्या मोठ्या भगिनी विमल पाटील यांच्याकडून राखी बांधून बहिणीचे आशीर्वाद घेतले. अकोला विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी त्यांच्या बहिणींनी पारंपरिक पद्धतीने त्यांचं औक्षण करून राखी बांधली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा साजरा केला. नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून Y+ सुरक्षा आहे. राणा यांनी आपल्या 24 तास सुरक्षेसाठी असलेल्या अमरावती पोलिसांना आणि CISF जवानांना ओवाळून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईतल्या खारदांड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह दिसून आला. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत तिथल्या कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण केला. या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शेलारांनी यावेळी पारंपरिक कोळी टोपीसह कमरेला बांधला जाणारा सुरका सुद्धा बांधला आणि या कार्यक्रमाची शान वाढवली. यंदा नारळी पौर्णिमा सणानिमित्तानं कोळी बांधवांनी भव्य मिरवणूक काढलेली होती. कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी कोळी बांधव आणि महिला पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. कोळी महासंघातर्फे गणेश घाटापासून भव्य मिरवणूक काढत वाजत गाजत खाडीला नारळ अर्पण करण्यात आला. बुलढाण्यात सेवालाल महाराज टेकडीवरती लावलेल्या झाडांना राखी बांधून अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनरूपी रक्षणाचं वचन दिलं गेलं. पुणे जिल्ह्यामध्ये रक्षाबंधन सण बैलांसोबत साजरा केला जातो. मावळमधील बाबूराव वायकर यांच्या कुटुंबातील महिलांनी शर्यतीमधील बैलांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला आणि या बैलांना राखी बांधण्यात आली. यानंतर त्यांना गोडधोड सुद्धा खाऊ घालण्यात आलं. नारळी पौर्णिमेनिमित्तानं कोकणातील कोळी बांधवांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरीतील डोरलेकरवाडी येथील कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं नारळाची मिरवणूक काढत समुद्राला नारळ वाहिला आणि या चिमुकल्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच जण सहभागी झाले होते. नारळी पौर्णिमेला पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. 2 वर्ष कोरोनामुळे रथोत्सव मिरवणूक निघालेली नव्हती, त्यामुळे यंदाच्या वर्षी समाज बांधवांमध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता. तर या रथोत्सवानिमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडते. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं धुळे तालुक्यात आझादी गौरव पदयात्रा काढली. भर पावसात आमदार कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते भारत माता की जयचा जय जयकार करत सहभागी झाले होते.
अभिनेता प्रभुदेवानं सहकुटुंब शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं. राखी पौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी साईंचं दर्शन घेतलं आणि यावेळी प्रभुदेवानं प्रसारमाध्यमांशी बोलणं मात्र टाळलं. रक्षाबंधन निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारिक पोशाख करण्यात आला. सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची सजावट करण्यात आली आणि सुवर्ण अलंकारिक पोशाख करण्यात आला. रक्षाबंधनानिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी सुद्धा पंढरपुरात गर्दी केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील उंबरशेत ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं तयारी करण्यात आली आहे. यावेळी हर घर तिरंगा जनजागृती फेरी काढण्यात आली. या रॅलीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भिवंडी तालुक्यातील कोनगाव इथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते. न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची बुधवारी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे 49वे सरन्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांच्या नियुक्तीपत्रावरती स्वाक्षरी केली आणि येत्या 27 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती लळित यांचा शपथविधी होणार आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभरात गुन्हे दाखल झालेत. मात्र हे सर्व गुन्हे आता एकत्र करून दिल्ली पोलिसांना हस्तांतरित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क न घातल्यास नागरिकांना 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काळी जादू विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय. नरेंद्र मोदींनी अंधश्रद्धेच्या गोष्टींचा उल्लेख करत पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करू नये अशी टीका राहुल गांधींनी केली. वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसनं काळी वस्त्र परिधान करून आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाचं वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळी जादू असं केलं होतं. यावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. यमुना नदीमध्ये बोट बुडल्याची माहिती मिळाली आणि या बोटीमध्ये अनेक स्त्रिया, महिला रक्षाबंधन साजरं करण्यासाठी जात असताना काळानं त्यांच्यावरती घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीत 60 प्रवासी होते. त्यापैकी 30हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. रक्षाबंधनाला गालबोट लागले तर 11 जणांनी नदीतून पोहत बाहेर येऊन आपला जीव वाचवला. तालिबानचा रहीमुल्ला हक्कानी काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यामध्ये ठार झालाय. हा हल्ला झाला तेव्हा हक्कानी काबूलमधील मदरशामध्ये हदीस वाजत होता अशी माहिती मिळाली. मात्र तालिबानने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या वाढदिवसानिमित्तानं गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. तिनं पहिल्यांदाच या मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि या मंदिरात दर्शन घेण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत दैवी होता असं जॅकलिन म्हणाली आहे. अक्षय खन्ना, आमिर खान आणि सैफ अली खान या तिघांची मुख्य भूमिका असलेला दिल चाहता है चित्रपट आजही घराघरात लोकप्रिय आहे आणि या चित्रपटाला नुकतीच 21 वर्ष पूर्ण झालीत आणि या निमित्तानं सोनालीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूडची अभिनेत्री तब्बूच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण भोला चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना भीषण अपघात झालाय. त्यात तब्बूच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. स्टंट करताना ही दुर्घटना घडली. सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलंय. त्यांच्या हृदयामध्ये 95% ब्लॉकेजेस आढळले. यानंतर त्यांच्यावरती अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आमिर खानच्या बहुप्रतीक्षित लाल सिंग चड्ढा हा चित्रपट ऑनलाईन लीक झालाय. करीना कपूर आणि आमिरच्या चित्रपटाला पायरसीचा फटका बसलाय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती या चित्रपटाच्या बॉयकॉटची मागणी केली जात होती. त्यावरून सुद्धा आमिर चिंतेत होता आणि अशातच आता चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम होतोय. भारत आणि झिम्बाब्वेमध्ये येत्या 18 ऑगस्टपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसलाय. स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौऱ्यावरती रवाना होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झालाय. त्यामुळे तो झिम्बाब्वे दौऱ्यावरती जाणार की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.